म्हटले मी राहणारच नाही, एकटा गेलो. माझ्यासोबत एक विद्यार्थी होता, त्यांचे पण बंधू आलेले होते. मग मी म्हटलं मला दाखलाच घ्यायचा. मी घरच्यांना विचारलं नाही, मी गेलो दाखला घेतला. मग ते सगळे मला विरोध करत होते, तू चांगला हुशार विद्यार्थी आहे. मला वाटायचं मला काहीच येत नाही, हे का मला हुशार म्हणताय. तर मग मी दाखला घेतला, 100 रुपये त्यांना दिलं. घरचे कोणी आले नाही माझ्यासोबत, कारण मी विरोधात होतो त्यांच्या. मग घरी दाखला आणला, सगळ्यांनी बघितलं. माझे दादा हुशार आहे, ते पण शिक्षक आहेत, त्यांना सगळं जमायचं. मग त्यांनी सांगितलं तू दाखला घेऊन आला, विचारलं नाही आणि फेकून दिला माझा दाखला, तुझ्या मनाने काढून आणलाच ना, तर आता तुला जिथे जायचं तिथे जा. मग मी काय केलं, आमच्या इथे रंगनाथ महाराजांचं मठ आहे, 10वीला तिथे गेलो मी. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गंमत सांगतोय, जी मला गणिताची भीती होती तिथे शेरे सर म्हणून होते आणि ते खूप मारायचे गणिताच्या विषयात. तर आता माझी फार अडचण झाली. मग शनिवारचा दिवस होता, मला अजूनही आठवतं. 2004 2 जुलैला मी शाळेत गेलेलो तिथे. गेल्यानंतर काय झालं मित्रांनो, आता मी जाणार, मला गणिताची फार भीती. मी 10 किलोमीटरवर सिंदखेड राजा म्हणून आहे, तिथे बाजारात गेलो. गणिताची मला भीती. तिथून मी कॅल्क्युलेटर विकत आणला 30-40 रुपयाचा. आणि मग गणिताचे तिथेच त्याच्यावर मी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचो. आणि शनिवारचा दिवस पायी गेलो 4-5 किलोमीटर शाळेत. पहिला दिवस माझा तो. आणि गेल्यानंतर तिथे मला जर शिक्षकांनी काही विचारलं तर मी लगेच कॅल्क्युलेटर काढून ते गणित करून दाखवेल म्हणून खिशात घेऊन गेलो मी. माझी गंमत आहे, खरीच गोष्ट आहे. मग त्यानंतर मी 10वीचं वर्ष, मग मला घरचे सगळे म्हणायचे तुझी 10वी आहे. पण मी काही कधी लक्ष दिलं नाही. माझं ॲडमिशन होतं आश्रममध्ये. माझा उद्देश होता भजन कीर्तनामध्ये एक्सपर्ट व्हायचा, हा माझा विषय होता. तर मग मी कीर्तनाचा खूप अभ्यास केला 10वीमध्ये. 10वीची पुस्तक वाचलीच नाही, कधीच वाचली नाही. तर मग जे शिकवतील तेच. 10वीमध्ये 4 सप्ते केले मी. सप्ताह 8 दिवसाचा असतो माहिती आहे तुम्हाला. तर त्याच्यात 1 महिना गेला. सगळी मुलं अभ्यास करायची, मी भजन कीर्तनाला असायचो. पण आमचं मठ होतं, त्या मठावर दर्शन घेतल्याशिवाय मी वर्गात कधीच गेलो नाही, रंगनाथ बाबांच्या मठावर. तर मग जे शिकवतील कसं तरी मी काय केलं, 10वी पास झालो. मला माझी गॅरंटी नव्हती, पण पास झालो मी 10वी. आणि 10वी पास झाल्यानंतर मग मी सिंदखेड राजाला गेलो. तेच आमचं जेवण असं होतं, काय कुठं दररोज आपल्याला संध्याकाळी मिळेल अशी परिस्थिती नव्हती. मी आश्रमामध्ये असल्यामुळे आमचं वारकरी संप्रदायाचा आश्रम होता. सकाळी 8ला जायचं, 8ला जाऊन 70 घराच्या इथे मधुकरी मागायची, 1 भाकरीसाठी लागणारी भाजी. मग आमचं हे 3 वर्ष असं चाललं. मग जायचं, शाळेचा अभ्यास करायचं. शाळेचा अभ्यास म्हणजे दुय्यम स्थान होतं त्याला, कारण होत नव्हतं तेवढं, आश्रमामध्ये तेवढी काम होती. मग मी 11वीला गेल्यानंतर मला शाळेची कॉलेजची आवड लागली आणि माझ्या मनामध्ये टार्गेट झालं की मला शिक्षक व्हायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग मी 11वीला 1 दिवसही कॉलेज न बुडवता रेग्युलर कॉलेजला गेलो आणि कॉलेजमध्ये टॉपचा विद्यार्थी झालो. कुठलाही प्रश्न जर कुणाला आला नाही तर मला शिक्षक विचारायचे. आणि मला विचारल्यानंतर मला आत्मविश्वास वाटला, मी खरोखर हुशार विद्यार्थी आहे. आणि कॉलेजला ॲडमिशन घेताना आधी गणित विषय होता ना, तो टाळला, आर्टच घेतला मी. आणि मी कॉलेजमध्ये टॉपरचा हुशार झालो आणि सगळ्यांना माझा अभिमान वाटायला लागला. मग मला खात्री वाटली 11वीमध्ये जर मी कॉलेजमध्ये सगळ्यात हुशार आहे तर मी नक्कीच शिक्षक होऊ शकतो. मला एवढंही माहिती नव्हतं. 12वीमध्ये आमच्या कोलते सरांनी विचारलं, राठोड तुला काय व्हायचं आहे. त्यांना माहिती होतं हा हुशार आहे, नक्कीच काहीतरी होईल. तर मग त्यांना विचारलं मला इंजिनियर व्हायचं आहे. फार हसले माझ्यावर. का हसले माहिती आहे, आर्टचा कुठं इंजिनियर होईल काय. तर मग मला त्यांनी सांगितलं राठोड तू काही इंजिनियर होणार नाही. माझी घरी परिस्थिती सांगतो. आणि त्यानंतर मी खरंच इमानदारीने अभ्यास केला आणि मग D.Edला नंबर लागला. मुंबईला D.Ed केलं आणि CETमध्ये चांगल्या मार्काने मी काय शिक्षक झालो. 11वीमध्ये मला अभ्यासाची सवय लागली आणि मग मला खंत वाटली, मला जे कीर्तनकार व्हायचं होतं ते माझं राहून गेलं. इकडे शिक्षक झाल्यानंतर मी आता तो अभ्यास करतो. CETतल्या गणितांसाठी काय उपाययोजना केली अजून सांगतो. त्यामध्ये एवढा विषय होता, गट आणि पगट होता. 50 मार्क पाहिजे होते, कंपल्सरी होते. आणि इकडे मी चांगला होतो. तर काय माझं नशीब खराब तुम्ही बघा. मला गणिताचीच भीती होती. म्हटलं माझं जर वाईट झालं ना, या गणितामुळेच होणार आहे. आणि मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला,
मला गणितामध्ये आणि विज्ञानमध्ये 50 पाहिजे होते ना पास व्हायला, मला 49 पडले. 49 पडले, मी नापास झालो CET मध्ये. आणि मला एवढी खंत वाटली, एका मार्कामुळे मी घरी राहिलो. विशालला माहिती आहे आम्ही सोबत आहेत. तर माझी एवढी अडचण झाली, सगळे पास झाले, मी नापास झालो. हो, आम्ही सोबत होतो. तर मग असं झाल्यानंतर 2 वर्षानंतर आमचा परत रिझल्ट लागला. मला खात्री होती माझी 1-2 मार्क बरोबर येणार आहे. तर मी तर भगवंताचीच कृपा म्हणेल, कारण मी भगवंताशिवाय विश्वास तेव्हापासून कुठे ठेवलाच नव्हता. तर माझे 6 मार्क वाढले गणितामध्ये आणि विज्ञानामध्ये. 6 मार्क वाढले आणि मी मेरिटमध्ये बसलो. 2010ची आमची CET होती. 4 मध्ये आंदोलन करून 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 14 मध्ये आम्ही शिक्षक झालो गणिताचा विषयामुळे. पण गणिताचा तो विषय सोडवताना अजून एक सांगतो, 30 प्रश्न राहिले होते माझे. खरंच सांगतो, आता या ठिकाणी काय आपण सगळे शिक्षक बांधव आहोत. तर 30 प्रश्न राहिले होते, वेळ नाही, 36 सेकंद एका प्रश्नाला येत होता. तर मी काय केलं असेल तुम्हाला सांगतो. आता भगवंता गणपती बाप्पा 30 प्रश्न राहिले, पण माझ्यापासून काय होणार नाही 10 मिनिटामध्ये. मी सगळे 30 प्रश्न, आता त्याची अतिशयोक्ती करू नका, मी काय केलं होतं ते सांगतो. तर मी फक्त एवढीच प्रार्थना भगवंताला करत होतो, गणपती बाप्पा जय बजरंगबली, गणपती बाप्पा जय बजरंगबली. 30 प्रश्न सोडवले मित्रांनो, पण त्याच्यामध्ये मला मार्कच नाही पडली. देवाला माझी काहीतरी दया आली असेल. नंतर 6 मार्क वाढली आणि आज मी तुमच्या समोर आहे. आता मुलांना गणित कसं